सकाळ सकाळ शुभ सकाळ सर्वांना. झाला का सर्वांचा चहा पाणी नाश्ता? तरी तर मी नाश्ता बनवते, पण आधी चपात्या बनवून घेतलेल्या. चपात्या बनवून घेतल्या, हरभऱ्याची भाजी पण बनवून घेतली. मस्तपैकी तर गरम पाणी तापवून घेतले. सकाळ सकाळी गार लागतं नाही, गार नाही आणि नेहमीच असतंय गरम पाणी पिण्यासाठी. पावसाळा उन्हाळा हिवाळा कायम असं गरम पाणीच असतं पिण्यासाठी. आणि इकडे आपल्या शेवाळ्या सकाळ सकाळी नाश्त्याला शिजते त्या. हरभऱ्याची सुकी भाजी पण बनवून घेतली कुकरमध्ये. तर कुकरमध्ये आज 5-7 अशा शिट्या केल्या मस्तपैकी. आणि नंतर मग काढून घेऊन जिरी मोहरीची फोडणी देऊन कांदा भरपूर टाकून असं परत आणि हरभऱ्याची रस्सा भाजी थोडी आणि सुकी भाजी अशी एक शिट्टी करून घेतली कुकरमध्येच. म्हणजे हरभरं पण चांगलं शिजते ते मस्तपैकी. चपात्या झाल्या बनवून, चहा पाणी झाला सर्वांचा मस्तपैकी. आणि आता बसले आता थोड्या वेळ आता. तुम्हाला माझा भांड्याचा पसारा दाखवते. भरपूर असा पसारा पडलेला आहे सकाळपासून. स्वयंपाक करून करून झालेली साठलेली भांडी अशीच ठेवली ती. टाइम नव्हता मला, डबं मला बनवायचं होतं त्याच्यामुळं. तर आता ही भांडी पण आता घासून घेते. आता नाश्ता आता यांचा आता डबा दिला की भांडी आता सगळी आवरते मस्तपैकी. तर तुम्हाला केळाचा चिप्स दाखवते मस्तपैकी. आता केळाचं चिप्स आहेत बघा. तर इकडं केरळमध्ये असं केळाचं चिप्स पण भेटते ते. त्यातलं एक काढून दाखवते मस्तपैकी. हे केळाचं चिप्स आहे, छान लागते ते खायला. सकाळ सकाळचं खायला आवडत नाही, ठेवून दिलं असंच. आणि ह्यांचा डबा पण आता भरलाय. शेवाळ्या आता गरम झाले की आता डबा पण आता घेते आता भरून आता मस्तपैकी. तोपर्यंत इकडे तुम्हाला खजूर दाखवते. खजूर पण इथं डब्यात आता ह्यांच्यासाठी. इकडे केळाचे चिप्स डब्यात आणि इथे खजूर धुवून करून मस्त. आणि शेवाळ्या नाश्त्याला देते आता. पाण्याची बॉटल भरून घ्यायची आहे. तर ते पाण्याची बॉटल आहे, धुवून करून ठेवलेले. तर भरून घेते मस्तपैकी. आता भरून ठेवायचे गरम पाणी. आता थोडंसं गार करून देते आणि मग भरून ठेवते. मग तर रात्री दुकानातून येताना केळं आणलेली होती मस्तपैकी. केळं आता यातले आता मुलासनी पण ज्यूस करायला हे केळं लागते ती. तर रोजच्या रोज अशी यातले खूप छान अशी केळं लागते ती. आणि गोड आहे ती केळं मस्त. तर इकडं किचनमध्ये काम गॅस चालूच आहे, पण फोन घेऊन इकडे तिकडे फिरते असाच टाइमपास. काम करत करत हसत राहायचं मस्तपैकी. आणि असं चौकटीपाशी उभं राहायचं. तर आता हसण्याचं कारण आता ही बघते ती माझ्याकडे हसते ती, त्याच्यामुळे मी हसते. हिने बसले ती तिकडं पुढं. तर तुम्हाला दाखवते आता. चला, काय करताय? हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. लई तापानं करते. हो, उठले ती आणि बसले ती इकडं. नवीन कोण चॅनल असेल तर सबस्क्राईब करा. आणि काय नाही. तुम्ही बाजूला सरावं, म्या पम करावं. तुम्ही बाजूला सरावं, म्या पम करावं. कोणी आडवा आला तर म्या ब्रेक मारावं. कोणी आडवा आला तर म्या ब्रेक मारावं. झालं. ही मीच राणी, ही मी राजा, माझी म्हणू का? मीच राजा, ही माझी राणी, माझी म्हणू का? ही फिएट गाडी माझी म्हणू का? ही फिएट गाडी माझी म्हणू का? झालं. टाक झालं. तो व्हिडिओ टाकते बघा आता. टाक की मग. टाकायसाठी तर केलाय. फिएट गाडी माझी म्हणू का? गाजलंय गाणं तर ट्रेडिंग मध्ये आहे. हो. तर मला आज
आता बनवायचा केळाचा ज्यूस. मस्तपैकी केळं टाकले ते, खजूर टाकले ते 5-6, बुस्टरचे पुढे पण टाकले ते. आता दूध ओतून घेते, आता बारीक झाले. आता चांगलं आता ओट्स पण टाकून घेतले ते, तर चांगलं खूप छान असं बारीक झालेलं आहे. आणि कॉफी पावडर, कॉफीची पण टाकलेलं आहे थोडीशी, कोकोनट पावडर पण टाकून आता घेतलेले. तर आता अजून एकदा बारीक करून आता दूध ओतून आता घेते. आता ग्लासात ओतते. आता मला पाहिजे तेवढं आता दूध ओतून घेतलं. आता पुन्हा एकदा बारीक करून घेते. आता ग्लासात ओतून घेतलं, लयच घट्ट झालेलं होतं. मग पुन्हा एकदा दूध ओतून आणि मिक्सरला आणि बारीक करून घेतलं. आता तर आज बघा मस्तपैकी असं खूप छान असं ऊन पण पडलेलं आहे. थोडंसंच ऊन पडलं, इतकं काही ऊन पडलेलं नाही. आभाळ पण असं फिकट दिसतंय आणि रस्ता पण असं वाळले ते, पाणी काही रस्त्यावर दिसत नाही. तर छान असं वातावरण पण झालं, ढगाळ पण आहे आणि ऊन पण पडलेलं आहे. तर आता मस्तपैकी नारळाचे झाडं पण इकडे दाखवते. वाव, किती मस्त बघण्यासारखा व्ह्यू झालेला आहे आणि ढगाळ वातावरण आहे. आता पाऊस थोडासा कमी आलेला आहे, पण छान दिसतंय असं वातावरण. इकडं कावळा आहे बघा, मस्तच कावळा इकडं तिकडं पळतोय. तर इथं धुणं पण आता मी मशीनमध्ये लावलेलं आहे. तर आता मला झाडून काढायचं आहे. तर आता इकडे ही खोली आता झाडून काढली. आता हॉल आता काढते. आता येता रूम आता घेतला, पायऱ्या लुटत आणल्या मस्तपैकी. आता झाडलोट करून घेते. आता पुढचं दार लावलेलं आहे. किचन पण सगळा झाडून घेतला, किचन कट्टा पण साफ करून घेतला मस्तपैकी. आता तर चला, तर मग आता झाडलोट कराय तुमच्याकडून म्हटलं गप्पा मारावे त्या, मस्तपैकी झाडलोट आता करून घेते. आता तर सकाळी मी थोड्याफार चपात्या करून घेतलेल्या, बाकीची कामं सगळे आवरले. मग आता माझं इकडे चपात्याचं काम चालू आहे. चपात्या बाकीच्या राहिलेल्या पण आता लाटून घेते आता मस्तपैकी. आता आणि बाकीची कामं मग आता सगळे उरकून घेतली. शेवटी मग आता आणि चपात्या ठेवल्या, त्या करून घेते आता चपात्या इकडं. तर आता माझ्या झाल्या त्या चपात्या बनवून. आता खूप छान अशा बारक्या चपात्या आता गादग्या अशा 3 पदरी अशा मस्तपैकी बिना तेलाच्या अशा भाजून घेते. आता तर सगळ्या चपात्या झाल्या बनवून, आता जेवण पण झालं बनवून. आता किचन सगळं आवरते आता मस्तपैकी. आता तवा रात्रीच घासून ठेवलेला पांढरा शिपत तर काळा झाला, तर ह्याला आता पांढरा शिपत काढते. आता आणि इकडे मी तेलाची पिशवी आहे, ती कोण असं करतं मला सांगा कमेंटमध्ये. पाक आता नितळायला ठेवलेले तेलाची पिशवी, म्हणजे सगळं तेल पण आता नितळून जातं आता किटलीत. बाकीचे भांडी आता आवरले ते सगळे. आता एवढेच भांडी राहिले ते खरकटे, आणि किचन कट्टा पण सगळा आता साफ आता मस्तपैकी करून घेते. तर शॅम्पूच्या पुढे किती क्लीनमध्ये गॅस मी पुसून काढलेला मस्त, आणि चकाकीपणा पण सगळा येतो आणि चिकटपणा सगळा निघून जातो मस्तपैकी ह्या क्लिनिक प्लसच्या शॅम्पूच्या पुढेनं. आणि थोडंसं मीठ टाकून घेते आणि चांगला मग चिकटपणा सगळा निघून गेलेला आहे. तर खूप छान असं कट्टा पुसून घेतला सगळा. आणि ह्या टाईल्स पण आहे ते ह्या रोजच्या रोज असे पुसून घेतल्या म्हणजे घाण पण राहत नाही, त्याच्यामुळे मी रोजच्या रोजच असं पुसून घेत असते नेहमी, आणि चिकाटीपणा पण सगळा निघून जातो. तर मस्तपैकी दुपारचं जेवण बनवलं. इकडे हरभऱ्याची रस्सा भाजी, चपाती आहे, त्याच्यासोबत दही आहे. तर या सर्वांनी जेवायला दुपारचं. साखर टाकले भरपूर अशी दह्यात. तर इथे आपला चहा पण शिजतोय मस्तपैकी. आता चांगली उकळी पण फुटल्या चहाला, घटमुट असा चहा. तर आता आम्ही चहा घेतो आणि मस्तपैकी आता जरा दुकानात जाऊन येणार आहे. आता चांगलाच आता उकळी फुटल्यानंतर पण गेलाय चहा मस्तपैकी. आता बऱ्याच उशीर झाला शिजवून दिला. पावडर भरपूर असे टाकलेले चहामध्ये, आणि चांगला लय उशीर असा शिजून दिला म्हणजे उकळी शिजून निघतो. आलं भरपूर टाकलेलं. पावसा पाण्याचा गरमागरम चहा मस्तपैकी या तुम्ही पण प्यायला. तो कप केवढं मोठा, आणि अर्धा कपच आहे, असं लहानच कप आहे, तितकं मोठं नाही तर कप. मस्तपैकी चहा. तर आता बघा मी फ्रेश झाली मस्तपैकी. तर
आता आम्ही निघालोय जरा बाहेर फिरायला. फिरायला तर रोजच जायला लागतं. माझा फोन कुठे गेला? हो, माझा फोन हातातच आहे. आणि माझी राणी म्हणू का, राणी म्हणू का, ही फियाट गाडी माझी म्हणू का, ही फियाट गाडी माझी म्हणू का. चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. झालं का? धन्यवाद. आता काय बघितलं का? आता खातली आणि चमचा घेतलाय. काय तर आता आम्ही निघालोय जरा बाहेर. आता इथं जाऊन आता बाहेर म्हणजे गाडी पण काढली आता. चला तर मग आता पाऊस पण आता यायला लागलाय. आता आभाळ पण आता पाऊस आलाच. तर आता बघा मला चपात्या बनवायचे ते आणि मी वरती कपडे वाळत घातलेली होती सगळी. पण पावसामुळे काय कपडे वाळत नाही. ती बाकीची मी अर्धीवरच ठेवून दिले कपडे सगळे वाळत घातले. आणि जेवढी वाळलेली होती कपडे तेवढे आणले आणि आता घड्या घालून ठेवली. आता तर भरपूर असा पाऊस पण येतो 2-4 दिवस झाले, त्याच्यामुळे कपडे वाळत नाही. ती जेवढी वाळलेली ती तेवढे कपडे आणून ठेवले ना आता कपाटात चांगली मस्तपैकी आता घड्या घालून ठेवली ती. तर आता मला चपात्या बनवायच्या आहेत. त्या चपात्या आता रात्रीचं जेवण आता बनवते आता मस्तपैकी आता. तर आम्ही दुकानातून आलो आत्ताच. बाजार पण आणला थोडा, काय काय नसतं ते आता आणला. तर चला तर मग आता कपड्यांच्या गाड्या पण घातल्या, ठेवून पण टाकले कपाटात आणि आता चपात्या बनवते आता. तर इथे चालू झाला आहे माझा आता स्वयंपाक मस्तपैकी. आता रात्रीच्या चपात्या बनवते. इकडे उंड करून ठेवले ती चपाती, उंडी करून ठेवली चपात्याची. तिकडे चपाती आपली भाजते मस्तपैकी. तर आता मला बनवायची अंड्याची भाजी. तर रस्सा भाजी बनवते. तर कांदा 4-5 चिरून घेतली ती बारीक बारीक. टोमॅटो आणि अद्रक आणि लसूण ठेसून घेतलाय चांगला मस्तपैकी बारीक चिरून घेतलाय कांदा. कढई पण आपली चांगली तापले. इकडं अंडे येते 6-5 येते. तर अंडे आता मला बारीक बारीक काप करून घ्यायचं आहे त्याचं. तर मी असं बारीक बारीक असं काप करून घेते मस्तपैकी. तर 4-5 ठिकाणी असं बारीक बारीक आपण वांग्याला कसा मसाला भरतो तसा मसाला ह्याच्यात भरला जातो. त्यासाठी हे असं काप करून घेते. सगळ्या अंड्याला आता मग काप करून आता झाले ते आता. तर आता मला तेल ओतायचं आहे. तेल ओतून घेते आता. मोहरीची आणि जिरेची फोडणी देते. कांदा टाकून घेते पहिल्यांदा, नंतर अद्रक आणि लसूण, टोमॅटो नंतर टाकते. कांदा चांगला भाजला. आता भरपूर अशी चटणी टाकली, चिकन मसाला पोडी पण टाकून घेतली. आता हे अंडे टाकून घेते, मिक्स करून घेते. नंतर तर आपल्याला सुक्कं पाहिजे असेल तर सुक्कं ठेवायचं, थोडंसं पाणी वाटायचं तर पाणी ठेवायचं. मस्तपैकी आता झाकून ठेवते. मी अशा अंड्याची भाजी बनवली आज रात्रीचा बेत. खूप छान अशी उकळी पण फुटलेली आहे. मस्तपैकी अंड्याची रस्सा भाजी झटकीपट बनवून टाकली. साधा सिंपलच मसाला काय भरपूर टाकलेला नाही.
कांदा चांगला शिजला की चवीला पण खूप छान आणि टेस्टी लागते. का तर त्यात मी आलं आणि लसूण भरपूर टाकलेलं आहे, त्याच्यामुळं कोथिंबीर पण वरनं मागणं टाकली, टमॅटो टाकलेला आहे, एवढ्या 2-4 वस्तू टाकल्या तर बाकी काही टाकलेलं नाही. तर खूप छान अशी अंड्याची सुकी भाजी बनलेली. चला तर मग बाय. तर झाली आता मस्तपैकी अंड्याची रस्सा भाजी बनवून. चला तर मग बाय बाय. भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला आपल्या नवीन कोण असेल तर सबस्क्राईब पण करा. बाय बाय.